नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री स्वामी समर्थ प्रगट दिन कोरेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा। दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन। श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोमवारी कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती। सोमवारी पहाटे श्रींच्या मूर्तीची महापूजा व चंदन लेपन कार्यक्रम झाला। सकाळी 7 वाजता सौ व श्री निलेश बाजीराव बर्गे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक, महापूजा व आरती झाली। 9 वाजता श्रींचे नामस्मरण करण्यात आले। 10:30 वाजता ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला। दुपारी 12 वाजता श्रींच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर आरती झाली। 4:30 वाजता श्री संत सेवा महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला। 5 वाजता संगमहुली येथील हरिभक्त पारायण निर्मला माने यांचे सुश्राव्य प्रवचन झाले। या सायंकाळी 7:30 वाजता श्रींची आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले। श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दिवसभर झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या पदाधिकारी, स्वयंसेवक व भक्तांनी परिश्रम घेतले। कर्जमाफीच्या नुसत्याच घोषणा महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले। आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप, सरकारवर केली टीका। राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टातून जमा होणाऱ्या रकमेमधून राज्य सरकारची तिजोरी भरली जाते। राज्य सरकार त्याप्रमाणे वेगवेगळ्या योजनांवर खर्च करत प्रत्यक्षात मात्र ज्या शेतकऱ्यांच्या घामातून आणि कष्टातून रक्कम येते त्या शेतकऱ्यांना मात्र सरकारने वाऱ्यावर सोडले आहे। निवडणुकीपुरते कर्जमाफीची आश्वासन दिली असून प्रत्यक्षात कर्जमाफी देता येणार नाही असे मुख्यमंत्र्यांपासून अर्थमंत्री सांगत आहेत। याचाच अर्थ निवडणुकीतील मतांसाठी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। लासूरने तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी सोमवारी दुपारी 1 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले। विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचंड मोठी आश्वासने देण्यात आली। शेतकरी कर्जमाफी करणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये प्रति महिना देणार। आता या घोषणा कुठे गेल्या आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सरकारमधील सर्वच मंत्री लाडकी बहीण योजनेमुळे 40,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडला आहे। त्यामुळे तूर्त कर्जमाफी देता येणार नाही असे सांगत आहेत। हे कितपत योग्य आहे? शेतकऱ्यांना मार्च अखेरीला अचानकपणे शेती कर्जाचे पैसे भरायला सांगणे अयोग्य आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आणि नावावर तुम्ही राज्य चालवता त्याच बळीराजावर अन्याय करता हे अत्यंत अयोग्य आहे। येत्या काळात बळीराजा सरकारला आपली जागा दाखवून देईल असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला। या राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, 31 तारखेच्या आतमध्ये पैसे भरावे अशा प्रकारची सूचना केलेली आहे। खरं म्हणतात तर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा फायदा होईल, सामान्य शेतकरी त्यातून कर्जातून बाहेर निघेल। परंतु ती कर्जमाफी न दिल्यामुळे आज ते पैसे लगेच भरा, जे पैसे भरण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना वाटलं होतं या अर्थसंकल्पात होईल, ते न भरल्यामुळे त्यांना पैसे भरायला लावलेले आहे फार मोठ्या प्रमाणात। मला एक कळत नाही की आपल्या अजेंड्यामध्ये आपण सांगितलेलं असतं की आपण हे कर्जमाफी माफ करणार आहे, मग आपण जनतेला निवडणुकीच्यासाठी फसवलं का? ही गोष्ट मला विशेष वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत की कर्जमाफी आम्ही देणार आहोत, पण ती कधी करणार हे काय फक्त सांगितलंय का दादांनी? हे मला कळत नाही की सामान्य लोकांना आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंटमध्ये गुंतवून अजून भविष्यातल्या अपेक्षेवर ठेवायचं म्हटलं ते दुर्दैव आहे। आणि तसंच नीलमताई गोरे पण म्हणाल्या की महिलांना 2100 रुपये आम्ही देणार आहोत, पण ते 5 वर्षात कधी देणार हे सांगितलं आहे का? मला कळत नाही की जनतेला निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी आश्वासनं दिली ती पूर्तता करताना आता निवडणूक आली की परत अशा प्रकारचे आश्वासन देतील। खरं म्हणतात हे चुकीचं आहे। जनतेने याचं, शेतकऱ्यांनी निश्चितपणे याचा माहिती घ्यावी आणि आता लक्षात ठेवावं, बजेटमध्ये लाडकी बहिणीच्यामुळे अनेक योजनेला कात्री पडलेली आहे। सरकारकडे पैसा नाही, आम्ही सातत्याने म्हणत होतो, त्याची प्रचिती आता यायला लागली। सामान्य शेतकरी जर आर्थिक बजेट बघितलं तर मागच्या ह्याच्यामध्ये या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्यामुळेच राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे जमा झाले, ह्याचा आम्ही विश्लेषण त्या ठिकाणी अर्थसंकल्पात पाहिलेलं आहे। मग ज्यांच्यामुळे तिजोरी भक्कम झाली
ती तिजोरी त्यांच्यासाठी काही प्रमाणात खाली करण्याच्या ऐवजी ती तिजोरी खाली न करण्याचा निर्णय हा दुर्दैवाचा आहे. मला वाटतं की त्याची जनता निश्चितपणाने विचार करेल असं मला वाटतं. आणि मग अशा फसवण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनेवर आता जनतेनेच निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा असं मला वाटतं. एकंबे येथे 60 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर फडकला स्वराज्यरक्षक भगवा ध्वज. ग्रामस्थांनी शिवसैनिकांनी केले अभिवादन. छत्रपती शिवरायांचे सर्व धर्म समभावाचे विचार हे युगप्रवर्तक आहेत. ते आजच्या काळातही लागू होतात. स्वराज्यरक्षक भगव्या ध्वजाच्या रूपाने त्यांचे विचार एकंबेकर ग्रामस्थांच्या कायम लक्षात राहावेत या उद्देशाने एकंबे एसटी बसस्थानकाशेजारी असलेल्या शिवसेना भवनाशेजारी 60 फूट उंची ध्वजस्तंभावर भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव आदी घोषणा देण्यात आल्या. एकंबे येथील शिवसेना गणेशोत्सव मंडळ, श्री भैरवनाथ धुपेश्वर मंडळ, शिवनेरी गणेशोत्सव मंडळ आणि शिवतेज गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन स्वराज्यरक्षक भगवा ध्वज फडकवण्यासाठी 60 फूट उंचीच्या ध्वजस्तंभाची उभारणी केली आहे. एकंबे गावाच्या वैभवात भर घालणाऱ्या या स्वराज्यरक्षक भगव्या ध्वजामुळे शिवसैनिकांचा ऊर भरून आला आहे. सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अशोक चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजस्तंभाची पूजा करण्यात आली. त्यानंतर स्वराज्यरक्षक भगवा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. सागर घाडगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाना ताटे, माजी उपसरपंच श्रुतीन चव्हाण, शुभम कदम, महेश शिंदे, विशाल शिंदे, सागर घाडगे, ऋषिकेश नानवरे, सुरेश चव्हाण, हर्षद पवार, सोमनाथ चव्हाण, विक्रम शिंदे, शंभू कदम, निलेश शिंदे, तुषार पवार, किरण चव्हाण, कुमार चव्हाण, विक्रम चव्हाण, निखिल चव्हाण, ओमकार काशीद, नवनाथ रोमन, साहिल जाधव या कार्यकर्त्यांनी या ध्वजस्तंभ उभारणीसाठी विशेष परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची प्रेरणा आणि अनुभूती समाजाला अखंड होण्यासाठी 60 फूट उंचीचा चिरंतन प्रेरणादायी ठरणाऱ्या भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. एकंबे ग्रामस्थांना याचा सार अभिमान आहे असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. कोरेगाव शहर व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी. मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केले सामूहिक नमाज पठण. रमजान ईदच्या निमित्ताने मोठा उत्साह आहे. कोरेगाव शहर व तालुक्यातील सातार रोड, वाटा स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, रहमतपूरसह विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी 7 वाजता सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. रविवारी रात्री चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांनी गेले आठवड्यापासून ईदची तयारी केली आहे. रमजान ईद निमित्ताने लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी सकाळी ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. ईद निमित्त घराघरांमध्ये शिरकुर्माची मेजवानी असणार आहे. रमजान ईद निमित्ताने मुस्लिम नागरिकांच्या घरी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. घरोघरी रमजान ईद निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच घरही उत्साहाने सजवण्यात आले आहेत. ईदच्या पूर्वसंध्येला रविवारी विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली. नवीन कपड्यांच्या खरेदीसह मुस्लिम बांधवांनी खाद्यपदार्थांचीही खरेदी केली. तालुक्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळाली. आज कोरेगाव या ठिकाणी रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम भाविक कोरेगाव ईदगाह मैदानामध्ये उपस्थित होते. सर्वांनी शांततेने नमाज पठण करून मौलानांनी नमाज पठण केले व कोरेगावमध्ये व आपल्या देशामध्ये शांतता नांदावी म्हणून त्यांनी दुआ केली. आणि कोरेगाव मुस्लिम समाजामधील सर्व मुस्लिम बांधव यांनी दुआमध्ये सामील होऊन सगळ्यांनी प्रार्थना करून शांततेत ईदगाहमध्ये नमाज पठण झाले व कार्यक्रम शांतता व्यवस्थित पार पाडला. त्याबद्दल मी कोरेगाव मुस्लिम समाजांना ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देतो. रशीद शेख, माजी नगरसेवक कोरेगाव. आज या ठिकाणी रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानात आम्ही सगळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आज 30 दिवसाचे रोजे आमचे पूर्ण झाले. 30 दिवसाच्या पूर्णमध्ये इबादतीमध्ये आज सर्व मुस्लिम समाज एकवटला आणि आज रमजानची
ईद उल फित्रची नमाज आज या ईदगाहमध्ये झाली आणि मौलाना असद आणि आमचे सगळे कोरेगावचे मुस्लिम समाज बांधव यांच्या ईद निमित्त आम्ही सर्वजण मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देतो आणि ईद मुबारक म्हणून आज या ठिकाणी कोरेगाव शहरात मुस्लिम समाज चांगल्या पद्धतीनं आज कार्यक्रम पूर्ण पार पाडेल आणि या कार्यक्रमाला ईदगाह मैदानावर सगळीजणी आपण इथं उपस्थित राहिलात याबद्दल ईद निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. कोरेगाव शहरातील मुस्लिम समाज बांधवांना प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे यांनी दिल्या रमजान ईद निमित्त शुभेच्छा. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईद निमित्त आमदार महेश शिंदे यांच्या वतीने कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या निवासस्थानी भेट देऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या निवासस्थानी सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेटी दिल्या आणि रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरातील मुस्लिम समाज बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. मुस्लिम समाजाला नगरपंचायतीमध्ये नगरसेवक पद बहाल करत प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील दिली आहे. कोरेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम समाज बांधवांनी नगरसेवक पद भूषविले आहे. ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. शहरातील ईदगाह मैदानावरील विविध विकास कामांसाठी देखील आमदार महेश शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता करून दिली आहे. भविष्यकाळात देखील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये सर्वच धर्म समभावाचे वातावरण कायम आहे. यापुढील काळात मुस्लिम समाज बांधवांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जाईल अशी ग्वाही प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.